होते। अखंड देशाचा महानंदी जो देवाने अवतार दिलेला आहे असा बकासूर, त्याचं नाव पहिलं होतं सरपंच, पण मुळशी पॅटर्न मध्ये तो गाजला आणि 10 वेळा तो हिंद केसरी झाला। असा बकासूर आज आपल्या भिवंडी नगरीत आला आहे। त्यांचे सानुंके मामा असो, मोहिल शेठ असो, त्यांची पूर्ण टीम असो, रणजित सर बनसोडे असो, आमचे राहुल दादा असो, मी तुम्हाला एकच सांगतो, जो धर्मराजा चषक आहे त्याच्यामध्ये कुठलीही पार्सली होत नाही। त्याच्यानंतर आम्ही महिमा चौधरीला आणला, सोनाली कुलकर्णीला आणला, त्याच्यानंतर गौतमी पाटीलला आणला, काल आमचे सिंगर येऊन गेले, उद्या सेवा घेणार आहे। फक्त आमचा एकच उद्देश आहे, लोकांपर्यंत चांगला संदेश पोहोचवणं आहे आणि आपल्या घरच्या गाईचा बैल आज संपूर्ण महाराष्ट्रात जातो याचा आपल्याला गर्व आहे। आणि आम्ही तर काही बघत नाही, पण महेश पाटील आमचा नेहमी सांगतो की बकासुरा देव आहे आणि खरोखरच या क्रीडा नगरीमध्ये देवाचा नंदी आलेला आहे। त्याबद्दल एक बार जोरदार ताली वाजवा। त्याच्या मामाने केला ना, मोहिल शेट्टी केला। हा नंदी फक्त लढला तो आपल्या मातीसाठी लढला आणि मातीसाठी लढल्यानंतर आज आपण आपल्या भिवंडी नगरीत आज इथं बकासूर आलेला आहे। बऱ्याच दिवसापासून आपण वाट बघत होतो येणार की नाही येणार, येणार की नाही येणार, पण महेश पाटील आणि आपल्या निखिल शिंदे यांच्या सर्वांनी त्यांच्या घरोबा करून त्यांना इथपर्यंत पोहोचवला। त्याबद्दल या दोघांचे सुद्धा खूप खूप आभारी आहे। आणि बकासूर सारखा एक महानंदी आपल्याकडे आला त्याबद्दल आमच्याही स्पर्धेचे 4 लागले, त्याबद्दल तुमचेही आम्ही खूप खूप आभारी आहोत। परवा दिवशी थोड्यासाठी त्यांचा हिंद केसरी पेडगावला गेला, कुठेला आम्हाला खूप वाईट वाटलं, असा नंदी आपला गेला। आज आपल्या महेशजी चौगुले सुद्धा इथे येणार आहेत, आपले लाडले खासदार सुरेश पात्रे उर्फ बाल्यामामा पण येणार आहेत। सर्वांचं आपल्याला स्वागत करायचं आहे, पण कोणी गडबड करू नका। आपल्याजवळ आपला महान नंदी आहे, त्याचं आपल्याला दर्शन 100% भेटेल।